15 जून आहे. 15 जून म्हटलं की सगळ्यांना आठवतो तो शाळेचा पहिला दिवस. अर्थात यावेळेस 15 जूनला रविवार असल्यामुळे सगळ्या शाळा ज्या 16 जूनला आता चालू होणार आहेत. मात्र असं सगळं असताना शाळेच्या पहिल्या दिवशी असं जर झालं की शाळेत गेल्यानंतर असं कळतंय की बाबा या शाळेला परवानग्याच मिळालेल्या नाहीये, त्यामुळे शाळेत आपण मुलांचं ऍडमिशन घेतलेलं आहे त्या ठिकाणी आता शिक्षणच पुढचं होऊ शकत नाही, असं खरं तर घडलेलं आहे. पुण्यातल्या सूस गावामध्ये असलेल्या ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी आता याच शाळेच्या बाहेर उभी आहे. आज सकाळच्या सुमारास असं झालं की काही पालक जे ते या शाळेमध्ये आलेले होते चौकशीसाठी, आणि त्यावेळी या पालकांना असं कळलं की ही जी शाळा आहे ती सध्या ज्युनियर आणि सिनियर केजीची शाळा आहे. मात्र पुढच्या ज्या काही इयत्तांसाठीच्या परवानग्या लागणार होत्या, अशा परवानग्या सीबीएसई अफिलिएशनची जी परवानगी असते ती परवानगी अजूनही शाळेची रखडलेली आहे, आणि त्यामुळे आता या मुलांचं शिक्षण जे आहे ते लगेचच्या लगेच चालू होऊ शकत नाही. अर्थात उद्यापासून शाळा चालू होणं अपेक्षित होतं, मात्र तसं होऊ शकत नाही. आपल्याला माहिती की सीबीएसईच्या ज्या शाळा असतात ज्या शक्यतो एप्रिलमध्ये वगैरे चालू होतात, शाळेच्या वतीने पालकांना पूर्णपणे या गोष्टीमध्ये अंधारात ठेवण्यात आलं होतं की नेमकं हे परमिशनचं काय प्रकरण आहे हे पालकांना सांगितलेलं नव्हतं. पालकांनी लाख लाख दीड लाख भरून या ठिकाणी ऍडमिशन्स घेतले, आणि आता ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आज या पालकांना असं कळतंय की उद्या जी शाळा चालू होणं अपेक्षित होतं. खरं तर या शाळेला सीबीएसई अफिलिएशनची परमिशन जी आहे ती रखडलेली आहे, आणि आता सकाळपासून या ठिकाणी पालक आणि शाळा प्रशासन यांच्यामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. आताही आपण पाहिलं तर बरेच पालक जे आहेत ते याच ठिकाणी आहेत. ऍडमिशन्स घेतल्याच्या नंतर पालकांना शाळेने असं का सांगितलं, हे आधीच सगळा अंदाज का नव्हता दिलेला, असे सगळे प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आले. मात्र या सगळ्यानंतर काही काळ थोडंसं तणावाचं वातावरण होतं. मात्र पुन्हा शाळा प्रशासन जे आहे त्यांनी पालकांशी कुठेतरी समझोता करण्याचं ठरवलं, आणि आता बराच काळ खरं तर यामध्ये शाळा आणि पालक यांची एक मीटिंग झालेली आहे. या मीटिंगच्या नंतर असं कळतंय की शाळेच्या ज्या काही परवानग्या रखडलेल्या आहेत त्या परवानग्या घेण्यासाठी शाळेला अवघे काहीतरी 10, 12, 15 दिवस शाळेने मागितलेले आहेत. पालकांच्या वतीने मात्र शाळेला जवळपास 45 दिवस देण्यात आलेले आहेत. या सगळ्या 45 दिवसांमध्ये शाळेने त्यांच्या ज्या काही परवानग्या आहेत त्या परवानग्या पूर्ण कराव्यात आणि मुलांची शाळा चालू करावी, अन्यथा याच स्कूलच्या ज्या इतर ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी मुलांना याच ऍडमिशन जे आहेत ते तिकडे ट्रान्सफर करून द्यावेत, असं सगळंच बोलणं झालेलं आहे. असं समझोता पालक आणि प्रशासनामध्ये झालेला आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आता कुठेतरी एक पॉझिटिव्ह बाब या सगळ्यातून अशी दिसून येते की दोन्ही गोष्टींनी मिळून, दोन्हीकडच्या लोकांनी मिळून कुठेतरी एक पॉझिटिव्ह मार्ग, एक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न या सगळ्यामध्ये केलाय. त्यामुळे खरंच जसं या शाळेने आता सांगितलेलं आहे की 45 दिवसांच्या आत सगळं काही होऊन ही शाळा खरं तर चालू होईल, आणि तसं झालं नाही तर इथली जी काही आता मुलं आहेत ज्यांचं शिक्षण पेंडिंग आहे, रखडलेलं आहे, या सगळ्यांना इतर शाळेमध्ये कुठेतरी ट्रान्सफर केलं जाईल आणि त्यांच्या शिक्षणावरती कुठलाही परिणाम होऊ दिला जाणार नाही, असं जे शाळेने सांगितलेलं आहे, असं प्रॉमिस केलेलं आहे. त्याबद्दलचे जे काही डॉक्युमेंट्स बनवून घेणं असेल, नोटरी वगैरे करणं, स्टॅम्प पेपरवर लिहून देणं, हे सगळंच प्रोसेस जी आहे ती आजच पूर्ण केली जाणार आहे, आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हे सगळं शाळेला करावं लागणार आहे. जर या शाळेने तसं काही केलं नाही तर मात्र हे पालक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. मात्र आज तरी या पालकांमध्ये आणि या शाळेमध्ये कुठेतरी एक समझोता झालेला पाहायला मिळतो, आणि त्यानुसार या मुलांच्या शिक्षणावरती परिणाम होणार नाही यासाठी पालकांनी सुद्धा त्यांचा जो काही आक्रमकपणा होता तो थोडासा कमी करून शाळेबरोबर संगनमताने पुढचे 45 दिवस थांबण्याचा आणि शाळेला कोऑपरेट करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.